लाखो लोकांचा चाहता चेहरा आणि लाखो लोकांना वेळ लावणारा असा चेहरा म्हणजे किंग ऑफ जालना स्वर्गीयवासी गजूभाऊ तोर यांचा आपण परिचय पाहणार आहे। त्यांचा जीवन प्रवास पाहणार आहे। जीवन प्रवास म्हणजे त्यांची बायोग्राफी। स्वर्गीय गजानन भाऊ मच्छिंद्रनाथ तोर यांचं शिक्षण, त्यांचं खाजगी प्रवास, त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय स्थिती, सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। गजानन भाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील जालना ह्या जिल्ह्यामधून घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव या गावी झाला। त्यांचे वडील श्री मच्छिंद्रनाथ तौर, त्यांचे वडील हे जालना येथे जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये कार्य करत आहे। त्याच कारणामुळे त्यांचा संपूर्ण परिवार घनसावंगी येथून आपला जालना येथे स्थायिक झालेला आहे। जालना येथे ते इंदेवाडी इथे अंकुशनगरमध्ये राहत आहे। गजानन भाऊ यांचं शिक्षण प्राथमिक माध्यमिक हे जालना या शहरामध्येच झालेलं आहे। चेहऱ्यावरील तेज, समाजासाठी धडपणारं नेतृत्व, मित्रासाठी वाटेल ती कामे करण्याची वेळ आली तर कामी येणारे असं व्यक्तिमत्व, त्याचमुळे गजूभाऊ यांचं समाजामध्ये क्रेज होतं। त्यांना ह्याच कारणावरून त्यांना जास्तीत जास्त मित्रवार हा परिवार भेटत गेला। मित्रासाठी गजानन भाऊ तोर हे 365 दिवसामधले 24 तास कधीही फोन केला तर हजर राहायचे। गजानन भाऊ कोणाला कधी गरज पडली तर गजानन भाऊ हे नेहमी धावून जायचे। गोरगरीब त्यांना खूप असे मानत राहायचे। कोणाचं कोणतंही कार्य असो, दवाखाना, हॉस्पिटल, कोणचं कोर्ट असो, कोणतं शैक्षणिक कार्य असो, अशा प्रत्येक गोरगरिबाच्या कामासाठी गजानन भाऊ हे एक हात त्यांचा पुढेच राहायचा। अशाच कार्यामुळे त्यांना समाज हा किंग ऑफ जालना म्हणून ओळखत असे। आता मागे गेल्या 11 डिसेंबर 2023 रोजी याच राजा माणसाचं मनावर राज्य करणाऱ्या असा व्यक्तिमत्वाचं 11 डिसेंबर रोजी गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली। मंठा चौफुली येथे त्यांच्याच मित्रांनी त्यांना गोळीबार करून दगाबाजी करून त्यांची हत्या केली। खरं तर 10 डिसेंबर रोजी गजूभाऊ यांनी अर्जुनराव खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन चषक या क्रिकेट सामन्याचं जालना येथे आयोजन केलं होतं। हल्लेखोर हे गजूभाऊचे मित्र होते आणि ते अगोदरपासूनच गजानन भाऊ यांची हत्या करण्याचा प्लॅन करत होते। परंतु गजानन भाऊ यांचं दुसऱ्या दिवशी पीर कल्याण इथून जालना येथे येत असताना मंठा चौफुली येथे गजानन भाऊ यांना हल्लेखोरांना भर दिवसा गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। ही बातमी 10 मिनिटाच्या आत पूर्ण शहरामध्ये पसरली आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी लाखो लोकांची संख्या ही 5 मिनिटाच्या आत हजर झाली होती। गजानन भाऊ तोर हे पीर कल्याण आणि इथून जालना इथे येत असताना, परंतु त्याच दिवशी गजानन भाऊ यांच्या सोबत बॉडीगार्ड नव्हते। गजानन भाऊ सोबत नेहमी 10 ते 15 बॉडीगार्ड सोबत असायचे। या संधीचा फायदा घेऊन गजानन भाऊ यांच्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली। आज जर गजानन भाऊ सोबत त्यांचे बॉडीगार्ड हे त्यांच्या सोबत असते तर गजूभाऊ आपल्यामध्ये असते आज। गजूभाऊ हे जालन्यातील मधुबन ह्या कॉलनीमध्ये राहत होते। गजानन भाऊ यांचं शिक्षण जालना येथील हायस्कूल जालना येथील झालं। त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण हे मस्तदरी कॉलेज येथे झालं। मित्रांनो, गजूभाऊ तोर यांचं शिक्षण झाल्यानंतर गजूभाऊ हे गुन्हेगारी सोडून हे त्यांचं समाजकार्यामध्ये कार्य सुरू होतं। मित्रांनो, गजानन भाऊ यांची गुन्हेगारी कसा सुरू झाला प्रवास। मित्रांनो, गजूभाऊ हे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना थोडं किरकोळ भांडण झालं होतं आणि त्या भांडणावरून त्यांच्या मित्रांनी त्यांच्या पायामध्ये चाकू खुपसला होता। न कळत गजूभाऊ यांनी राग येत तो चाकू घेऊन त्यांच्या पोटामध्ये खुपसला आणि त्यांचा मृत्यू झाला। तेव्हापासून गजूभाऊ यांना गुन्हेगार म्हणून ओळखलं जात होतं। मित्रांनो, गजूभाऊ हे तर खरं तर गुन्हेगार नव्हते। गुन्हेगार हा माणूस जन्मतः नसतो, परंतु परिस्थितीने गजूभाऊ यांना गुन्हेगार म्हणून बनवलं होतं आणि गजूभाऊ यांना गुन्हेगार म्हणत असल्यामुळे त्यांच्यावरही परिणाम झाला आणि समाजामध्ये त्यांना आणखीन गुन्हेगार म्हणून ओळखलं जात होतं। परंतु ही दुसरी बाजू पाहिली तर गजानन भाऊ यांनी अलीकडच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये गुन्हेगारी पूर्ण सोडलेली होती। गजानन भाऊ यांचा 2 वर्षापूर्वी विवाह झाला होता। त्यांची पत्नी कल्याणी होती आणि त्यांना 1 वर्षाची देखील मुलगी होती। मित्रांनो, गजानन भाऊ यांचा मागच्या पूर्वी केलेल्या गुन्ह्याची सजा ही गुन्हेगारांनी आता दिलेली आहे। मित्रांनो, गजानन भाऊ यांनी अलीकडच्या 2 काळामध्ये
भरपूर असे कार्य केलं आहे. गजानन भाऊ हे गोरगरिबासाठी नेहमी कार्य करायचे. त्यांनी मनोदादा जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आपल्या शीतपेयाच्या बॉटल वाटप केल्या होत्या. माझ्याच्या 50,000हून अधिक आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम राबत असत. ते नेहमी राम जयंती, हनुमान जयंतीसाठी नेहमी पुढे असायचे. जालन्यातील सर्वात मोठी राम जयंती ही गजूभाऊ तोर यांनी सुरू केली होती. मित्रांनो, गजूभाऊ तोर हे 22 जानेवारी 2024 इथे अयोध्यामध्ये राम प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी त्यांचे मित्र घेऊन जाणार होते, परंतु काळाने घात केल्यामुळे ही त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मित्रांनो, जर 22 जानेवारी 2024 मध्ये जालना येथे सर्वात मोठा उत्सव साजरा झाला असता, परंतु गजूभाऊ यांच्या जाण्याने हा उत्सव जो प्रमाणात होणार होता तो आता होऊ शकत नाही. गजूभाऊ हे धार्मिक कार्यकर्ते होते. ते रामांना, हनुमंतांना अशा विविध धर्मांना मानत होते आणि त्याच कारणामुळे त्यांच्या मागे प्रत्येक समाज त्यांच्या पाठीशी होता. मित्रांनो, लोक म्हणतात गजानन भाऊ गुन्हेगार होतात, तर आपण जाणून घेऊ. गजूभाऊ हे चांगल्यासाठी नेहमीच चांगले होतात. मित्रांनो, कुठलाही तुम्हाला कुठल्यातला गावातला, खेड्यापाड्यातला, खालच्या पातळीचा गरीब माणूस भेटला तर कोणीही गजूभाऊ विषयी काही म्हणणार नाही. कोणताही गरीब माणूस म्हणेन गजूभाऊ हे देव माणूस होता. मित्रांनो, गजूभाऊ गरिबासाठी चांगले होते आणि गुन्हेगारासाठी गुन्हेगार होते, परंतु ही स्थिती आता बदलली आहे आणि आपल्यात सहवास असणारे गजूभाऊ तोर यांना निर्घृण हत्या केली. मित्रांनो, हा दगा त्यांच्याच मित्रांनी केलेला आहे. मित्रांनो, गजूभाऊ हे खूप असं महान व्यक्तिमत्व होतं. मित्रांनो, ते नेहमी आडल्या नडलेल्यासाठी लढत राहायचं. गजानन भाऊ हे श्रीरामाचे भक्त असल्यामुळे गजानन भाऊ त्यांच्या मुलीचं नाव अयोध्या ठेवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, गजानन भाऊ यांचं जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठं असं कार्य आहे. अशा महान व्यक्तीला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. जय श्रीराम.